झालं इलेक्शन वगैरे पण सगळं झालेलं आहे. तर निकाल पण लागलेला आहे. सर्वीकडे बी-जे-पीचंच वातावरण झालं आहे आणि मी पण बी-जे-पीला अभिनंदन करतो. त्यांचे सीट जास्त आले. पण म्हणायचं तात्पर्य काय, की मॅक्सिमम जी काही जनता होती, तर त्यांच्या मनाविरोधात झालं असेल. मला तरी असं वाटतं. पण विषय काय, तुम्ही सरकार मूव्ही बघितलाय तुम्ही? म्हणजे अमिताभ बच्चनचा? पार्ट 1 मला वाटतं. त्याच्यामध्ये ना अमिताभ बच्चन एक डायलॉग बोलतो, "जिसके पास पॉवर होती है, उसका रॉन्ग भी राइट होता है." म्हणजे याचा अर्थ काय? आता पॉवर कोणाकडे आहे? तर सगळ्या गोष्टी त्यांच्याच बाजूने होणार. तर आपल्याला आता इथून पुढे फक्त इतकंच करायचं आहे, जे काही अपोजिशन पार्टीज होत्या या इलेक्शनमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकरांची किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी काही शिवसेना आहे किंवा एम-एन-एस राज ठाकरेंची किंवा छत्रपती शानई शासन म्हणजे नामदेवराव जाधव यांची आणि जे त्यांचे इलेक्शन्समध्ये जे त्यांचे मुद्दे होते ते प्रत्येक अपोजिशन पक्षाने एकदम व्यवस्थितपणे मांडले त्यांचे. पण झालं काय फायनली? रिझल्ट कोणाकडून लागला? तर बी-जे-पी कडूनच लागला, राईट ना? मी या अपोजिशन ज्या पार्ट्या आहेत त्यांना इतकंच सांगणार, की इन फ्युचरमध्ये जे काही इलेक्शन्स होतील, तर ह्यामध्ये तुमचे जे काही झोन असेल किंवा तुमचा जो काही एरिया असेल किंवा जिल्हे असेल किंवा तालुके असतील, तर त्यामध्ये जे काही गरजू लोकं आहेत, म्हणजे जे काही फायनान्शियली जे लोकं स्ट्रगल करतायत, अशांना तुम्ही आहे ना सपोर्ट करा. तुमच्या पार्टीकडे थोडाफार जर फंड असेल ना, तर त्यांना नक्की सपोर्ट करा. कारण काय माहिती आहे का मित्रांनो, जो पुअर असतो म्हणजे जो गरीब असतो ना आणि जो फायनान्शियली स्ट्रगल करत असतो, तर त्यांच्यासाठी आहे ना, एक वेळेचं जेवण आहे ना, ते पण खूप इम्पॉर्टंट असतं. त्यांना राजकारण वगैरे ह्या गोष्टींशी घेणं-देणं नसतं त्यांना आणि हे बी-जे-पीला चांगलं माहिती आहे. म्हणजे मला काय बोलायचं आहे लक्षात असू दे तुम्हाला. ह्या गोष्टीकडे फोकस करा. आपल्याला मेन मुद्दा काय, की हे जे काही फायनान्शियली पुअर असतात आणि दुसरी गोष्ट जे अनएम्प्लॉईड असतात किंवा म्हणजे बेरोजगार असतात, तर त्यांच्या ज्या समस्या असेल ना, त्या स्थानिक पातळीवरती आहे ना, आपण पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणजे भरपूर काही घरांमध्ये टॅलेंटेड स्टुडंट असतात, पण त्यांच्याकडे फायनान्स नसतो पुढचं एज्युकेशन करायला. अशांना तुम्ही मदत केली पाहिजे आणि ते सोशल मीडियावरती टाकले पाहिजे. भले तुमच्या पक्षाचं नाव त्याच्यामध्ये का असेना, तर असं तुम्ही कार्य ना जनतेला दाखवलं पाहिजे. जो मिडल क्लास वर्ग असतो ना, तो जास्त इमोशनल असतो, इमोशनल. त्याला तुमचं राजकारणाशी किंवा तुमचं समाजकारणाशी वगैरे काही घेणं-देणं नाही. कारण की तो त्याच्या स्वतःच्या लाईफमधला स्ट्रगलिंग ॲक्टर असतो, की नेक्स्ट जेव्हा इलेक्शन होतील, तेव्हा ह्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करा. डेफिनेटली काही ना काहीतरी वातावरण चेंज होणार. शुअर 100%.